नगरपालिका नगरपंचायतीच्या आता सुरू असलेल्या निवडणुका रद्द करायची वेळ आली तर वाईट वाटू देऊ नका। आज परिस्थिती तशीच आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या म्हणजे मंगळवारी या संदर्भातली सुनावणी आहे। त्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि नुसत्या सुरू असलेल्याच निवडणुका नाही तर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका या निवडणुका सुद्धा एकदम 4-6 महिने पुढे जाऊ शकतात अशी आताची परिस्थिती आहे। आणि पुन्हा पहिल्यापासून सर्व काही सुरू करावं लागेल। वार्ड रचनापासून आरक्षण सोडतीपासून सर्व ही आताची परिस्थिती आहे। त्याचं कारणच तसं आहे। नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका ह्या सर्व निवडणुका, अगदी सरपंच पदाच्या निवडणुका सुद्धा, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका सुद्धा पुढे जातील अशी दाट शक्यता आता व्यक्त केली जात आहे। त्याचं कारणच तसं आहे। उद्या मंगळवारी या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। विषय काय आहे? सरसकट 27% ओबीसी आरक्षण सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व ठिकाणी दिलं निवडणुकांमध्ये। त्याचा परिणाम असा झाला आहे, घटनेने सांगितल्याप्रमाणे 50%च्या पुढे आरक्षणाची मर्यादा गेलेली आहे। असे अनेक मतदारसंघ आहेत। त्याच्यामध्ये दोन महापालिका आहेत। नंतर म्हणजे कुठे किती काय ते मी तुम्हाला तपशीलवार सांगतो। परंतु त्याचा परिणाम असा झालाय की सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीमध्ये 8 दिवसापूर्वी सुनावणी झाली होती, त्याच्यामध्ये राज्य सरकारला, निवडणूक आयोगाला तंबी दिलेली आहे की तुम्ही घटनेचा भंग करतात, 50%च्या पुढे आरक्षण जाता कामा नये। हे सर्व माहीत असताना सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती आहे। निवडणुका रद्द करायचे आदेश वेळ येऊ देऊ नका। यापूर्वी तेलंगणा राज्यात असा प्रकार झाला। तेलंगणा राज्यामध्ये मागासवर्गीयांना 42% आरक्षण दिलं आणि त्या निर्णयामुळे तिथल्या आरक्षणाची मर्यादा ती 67% वरती गेली। उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात आक्षेप नोंदवला एकाने आणि उच्च न्यायालयाने तासारे ओढताच राज्य सरकारने तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द केल्या। जे तेलंगणामध्ये घडलं ते महाराष्ट्रात सुद्धा घडू शकतं। उद्याच्या निकालाची वाट पाहायची। आपल्याकडे सुद्धा तशीच सेम परिस्थिती आहे। आता निवडणुका सुरू आहेत, 3 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। आता सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायती अशा म्हणून 288 ठिकाणी आपल्या राज्यामध्ये निवडणुका सुरू आहेत। त्या मिनी विधानसभा आहेत, त्याच्यामुळे ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। युती, महाआघाडी वगैरे राजकारणाचा हा भाग बाजूला ठेवू आपण, पण हा मुद्दा जो आहे निवडणुका पुढे जातील की नाही या संदर्भात बोलणार आहोत। 288 ठिकाणी निवडणुका सुरू आहेत। 2 डिसेंबरला मतदान आहे, 3 डिसेंबरला त्याची मतमोजणी आहे। प्रचार ऐन भरात आलेला आहे। अशाही परिस्थितीमध्ये या निवडणुका रद्द केल्या जाऊ शकतात। सुप्रीम कोर्ट उद्याचा काय निकाल देतो त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे। त्या कुठे आणि कशा। साधारण 50%ची आरक्षण मर्यादा ही पाळली पाहिजे, परंतु ती पाळली गेली नाही। सरसकट 27% आरक्षण दिलं गेलं, त्याचा हा परिणाम आहे। सरसकट 27% आरक्षणाचा तसा विषय नव्हता, कारण ओबीसी आरक्षणासाठी जे निकष आहेत त्या संदर्भात जो बाठी आयोग राज्य सरकारने नियुक्त केला होता, त्या आयोगाचे अहवाल राज्य सरकारने स्वीकारला होता। खरं तर त्या अहवालाप्रमाणे याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती। प्रत्यक्षात तसं झालं नाही, कारण बाठिया आयोगापूर्वीची स्थिती जी काय आहे, आरक्षण स्वीकारण्यापूर्वीची स्थिती, अहवालापूर्वीची स्थिती, त्याच्यानुसार निवडणुका घ्यायच्या असं सरकारने ठरवलं। त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे। आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये या विषयावरती विजय गवळी आणि दुसऱ्या आणखी 26 जणांनी याचिका दाखल केली। त्या याचिकेची मागच्या वेळेस सुनावणी झाली। त्या सुनावणीमध्ये राज्य सरकार, निवडणूक आयोग यांना सर्वोच्च न्यायालयाने तंबी दिली आणि निवडणुका जर तुम्ही हा आरक्षण मर्यादा पाळणार नसाल तर ह्या निवडणुका रद्द कराव्या लागतील असा इशारा सुद्धा दिलेला आहे। आणि आता उद्याच्या सुनावणीमध्ये कदाचित त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकते। जर तेलंगणामध्ये जसं घडतंय तर आपल्याकडे सुद्धा तेच घडू शकतं। तेलंगणाला वेगळा न्याय, महाराष्ट्राला वेगळा न्याय असं कदापि होणार नाही। दरम्यान या विषयावरती राज्य सरकारमध्ये निवडणूक आयोग, राज्याचे सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा सुरू झालेल्या आहे। नेमकं काय करायचं, सोल्युशन कसं, ह्याला नेमका आधार काय, सगळ्या सरसकट निवडणुका रद्द करून पुढे ढकलायच्या की आहे त्या घ्यायच्या, या विषयावरती चर्चा सुरू आहे।
आणि दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं निवडणुका होतील म्हणून. त्याच्यामुळे सगळे संभ्रमाची परिस्थिती आहे. जर सुप्रीम कोर्टाने निवडणुका रद्द केल्या तर ते कोणत्या होऊ शकतात वगैरे वगैरे. याच्यामध्ये साधारण ओबीसी आरक्षणाचे मर्यादा भंग कुठे कुठे झालेला आहे. 50%, 27% आरक्षण दिल्यामुळे कुठे कुठे किती मर्यादा भंग झालेला आहे त्याची एक यादी आहे. आदिवासी बहुल जे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आरक्षणाच्या मर्यादा पार केलेल्या आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण मर्यादा 100% वरती गेलेली आहे. पालघरमध्ये ती 93% वर गेली, गडचिरोलीमध्ये 78%, धुळ्यामध्ये 73%, नाशिकमध्ये 72%, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला जिल्हा परिषदेमध्ये ती 60 ते 70% नागपूर, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये, या 8 जिल्ह्यांमध्ये 51 ते 60% ते आरक्षण मर्यादा गेलेली आहे. म्हणजे थोडक्यामध्ये या सर्व जिल्ह्यातल्या ज्या निवडणुका आता सुरू आहेत नगरपालिकांच्या, त्या निवडणुका रद्द होण्याचे 100% चान्सेस आहेत. कारण तिथे आरक्षणाची मर्यादाच पाळली गेली नाही. मात्र पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, बीड, धाराशिव, लातूर, थोडक्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग, कोकण या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ही 50% आतली आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या निवडणुका ह्या होऊ शकतील. आणि ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा पाळलेली नाही त्या निवडणुका कदाचित रद्द होण्याची, नगरपालिकांच्या आता सुरू असलेल्या त्या ठिकाणच्या निवडणुका ह्या रद्द होऊ शकतात अशी आताची एक शक्यता आहे. कदाचित सुप्रीम कोर्ट असाही निर्णय देऊ शकते, या सरसकट सर्व निवडणुका आता सुरू असलेल्या त्या रद्द करा, नंतर ही संपूर्ण सुधारणा करून नंतर ह्या निवडणुका घ्या. तसं करायची वेळ आली तर त्या निवडणुका थेट एप्रिलमध्ये जातील. कारण 8 डिसेंबरला नागपूर अधिवेशन सुरू होते, 8 ते 19 डिसेंबर ते अधिवेशन सुरू असणार आहे. त्याच्यामुळे आता सुरू असलेल्या निवडणुका काय किंवा पुढे जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या किंवा त्यानंतर होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका ह्या सगळ्यांनाच अडचण येणार आहे. कारण अधिवेशन सुरू झालं तर त्या काळामध्ये कुठलीही घोषणा, आचारसंहिता ह्या सगळ्या तांत्रिक अडचणी आहेत. त्याच्यामध्ये निवडणुका होण्याची सुतराम शक्यता नाही. सुप्रीम कोर्टाचा उद्याचा निर्णय काय तो त्याच्यावरती बरंच काही डिपेंड आहे. आता सध्या आपल्याकडे 50 जिल्हा परिषदांच्या 50 जिल्ह्यामध्ये सरपंच आरक्षणात सुद्धा 50%चा निकष पाळला गेलेला नाहीये. म्हणजे कुठे कुठे निकष पाळला गेला नाही ते जर पाहिलं आपण तर असे 17 जिल्हा आहेत, 17 जिल्हा परिषद आहेत, 83 पंचायत समित्या आहेत, नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका आहेत, महापालिकांच्या अजून डिक्लेअर व्हायच्या आहेत, 57 नगर परिषद, अशा सगळ्या मिळून 159 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुरू असलेल्या आणि होऊ घातलेल्या अशा सगळ्यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा पाळलेली नाही. त्या ठिकाणी निवडणुका त्या स्थगित होऊ शकतात. म्हणजे आता नगरपालिकांच्या सुरू आहेत, नगरपालिका नगर परिषदेच्या 288 ठिकाणी, परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या दुसऱ्या टप्प्यातल्या आणि महानगरपालिका म्हणजे नागपूर आणि चंद्रपूर तर ह्या महापालिका दोन्ही ह्याच्यामध्ये आहेत की ज्यांनी आरक्षण मर्यादा पाळलेली नाही, त्यांना त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल तरच त्या निवडणुका होणार आहेत. म्हणजे ओव्हरऑल संपूर्ण आपण पाहिलं राहुल वाघ आणि विकास गवळी आणि त्यांच्यासह 26 जणांची उद्याची जी याचिका आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. ह्या याचिकेवरती राज्यातल्या या मिनी विधानसभा होणार की नाही ते ठरणार आहे. जर सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये ज्यांनी नियम पाळलेले आहेत त्या निवडणुका घ्या असं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र कोकणातील नगरपालिका फक्त त्या निवडणुका होऊ शकतात. पुणे जिल्ह्यातल्या 17 नगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात, कोल्हापूर, सातारा, सांगली त्या निवडणुका होऊ शकतात. मात्र ज्यांनी मर्यादा पाळलेली नाही त्या निवडणुका स्थगित होतील. आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका जिथे जिथे मर्यादा भंग झालेला आहे तिथे तिथे ती सुधारणा ज्यावेळेस करतील तिथून पुढे पुन्हा आरक्षण सोडत थोडक्यात शून्यातून पुन्हा सगळी सुरुवात करावी लागणार आहे अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्याच्यामुळं जे लोक खर्च करून बसलेले आहेत, जे प्रचारासाठी अगदी इरेला पेटलेले आहेत, त्या सर्वांची तारांबळ उडाली. जर आपल्या निवडणुका रद्द झाल्या तर सगळे पैसे पाण्यामध्ये. परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशी काही परिस्थिती दिसत नाही, कोकणात अशी परिस्थिती दिसत नाही.
त्या निवडणुका होतील असा एक आताचा अंदाज आहे. सुप्रीम कोर्टाने मनावर घेतलं तर सर्वच निवडणुका पुढे जाऊ शकतील. परिस्थिती अशी आहे. आता देवेंद्र फडणवीस, राज्य निवडणूक आयोग यांनी सुप्रीम कोर्टामध्ये उद्या त्या संदर्भात कसा युक्तिवाद त्यांचे वकील करतायत त्याच्यावरती परिस्थिती डिपेंड आहे. जन हो, तोपर्यंत आपण उद्याच्या निकालाची वाट पाहू. धन्यवाद.